आज मी तुम्हाला अशी एक प्रेम कहाणी सांगणार आहे जी तुम्ही कधी ऐकली पण नसेल. विषय असा आहे की त्या मुलाचं 7 वर्षाचं तिच्यावर प्रेम होतं. 7 वर्षाचं प्रेम धोका देतं का? ऐकायला खूप विचित्र वाटतंय ना. तिचं ते 7 वर्षाचं प्रेम त्याचं ते 7 वर्षाचं प्रेम त्याला धोका देऊन गेलं. तिने काय केलं, पैशासाठी फक्त त्याचा वापर केला. खोटं बोलायची, खूप काही गोष्टी त्यांच्यात झाल्या. त्याचं एवढं प्रेम होतं तिच्यावर की अक्षरशः तो डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवायचा. जर तिला काही लागत असेल तर तो तिला पैसे पे करायचा, किंवा काही घ्यायचं असेल तर तो तिला पैसे पे करायचा. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायचा. आणि इनेही सगळं करून घेतलं त्याच्याकडून. म्हणजे 7 वर्ष ती जे कॉलेजला होती, कॉलेजची फी, कॉलेजचे बुक्स, सगळं. आणि त्यानंतर तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ती जेव्हा अजून शिकायचं होतं, तिला MBA करायचं होतं. तर ती म्हणे की माझी फॅमिली मला बाहेर एज्युकेशनसाठी टाकते. ती निघून गेली इथून. तिथे गेल्यानंतर हा तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता, ठीक आहे. तिकडे गेल्यानंतर तिला एक मुलगा आवडायला लागला तिच्याच कॉलेजमधला, जो MBAचा स्टुडंट होता. हा मुलगा साधं काम करायचा, कपड्याच्या शॉपमध्ये कामाला होता. फ्रेंड आहे माझा, त्याची लव्ह स्टोरी. कपड्याच्या शॉपमध्ये तो कामाला होता. तर मला एक बोलायचं आहे की तुम्ही मुलाचं ते काय म्हणतात बॅकग्राऊंड बघून का प्रेम करता. बॅकग्राऊंड म्हणा किंवा स्टेटस म्हणा. जर तुम्हाला त्या लेवलचा भेटला तर ती व्यक्ती ह्याच मुलासारखी असेल, हे कशावरून? बरोबर आहे का नाही? आणि आजकाल असंच चालू आहे, कधी मुलगा मुलीला धोका देतो किंवा मुलगी मुलाला धोका देते. हे बंद करा. कसं असतं माहिती आहे का, प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. तिला असं नाही का म्हणतात, प्रेम म्हणजे असं तिला एक वेगळं नाव पडून गेलंय आजच्या ह्याच्यात. राधाकृष्णांनी सुद्धा प्रेम केलं होतं, महादेवानी सुद्धा प्रेम केलं होतं, पार्वती देवीनी सुद्धा प्रेम केलं होतं. त्यांच्या स्टोऱ्या तर सक्सेसफुल झाल्याच ना. आपण आपली लव्ह स्टोरी का सक्सेसफुल नाही करू शकत?